Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात, गुडघेदुखी आणि त्याचप्रमाणे मणक्यांच्या विकारांवरती असणारे नवीन उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात जॉइंट आणि स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांची. नमस्कार सर. नमस्कार. आणि सर्वात अभिमानास्पद गोष्ट मला आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगावीशी वाटते ती ही आहे की डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिली गुडघ्यावरील रोबोटिक शस्त्रक्रिया झाली. याबद्दल एबीपी माझा आणि माझा डॉक्टर तर्फे लोकमान्य हॉस्पिटल आणि डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांचं मनपूर्वक अभिनंदन सर. धन्यवाद. आपलं की खरोखर कोणत्याही भारतीय डॉक्टरला कौतुकास्पद अशी कामगिरी डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांनी बजावलेली आहे. आजपर्यंत 45,000हून अधिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या आहेतच, पण 15,000हून अधिक रोबोटिक शस्त्रक्रिया या गुडघ्यावरच्या, हिप जॉईंटवरच्या आणि इतर विविध सांध्यांवरच्या आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आहेत. एवढंच नव्हे तर मणक्यांच्या शस्त्रक्रिया म्हटलं की अर्थातच आपल्या डोळ्यासमोर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येते आणि बऱ्याचदा रुग्ण त्याला घाबरतात. पण आता आपल्याला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण आता अतिशय सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाच्या मणक्यांवरील शस्त्रक्रिया ज्या दुर्बीण लेझरद्वारे होऊ शकतात आपल्याला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा मानेतील डिस्क रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया ही पहिल्यांदा करण्याचा बहुमान हा लोकमान्य हॉस्पिटल आणि डॉक्टर नरेंद्र वैद्य यांना मिळालेला आहे. त्यामुळे मणक्यांचे विकार असोत, ज्याच्यामध्ये विशेष करून स्लिप डिस्क, सायटिका, स्पायनल कॅनल स्टेनोसिस म्हणजे उतारातील पाठदुखी आहे, किंवा त्याच अनुषंगाने मणक्यांचा टीबी असो, फ्रॅक्चर असो, मणक्यांचं असणारं कुबड आहे, स्कोलियोसिस, कायफोसिस सारखे आजार आहेत, ह्या सर्व मणक्यांच्या विकारांसाठी ज्याच्यामध्ये मान, पाठ, कंबरदुखी उद्भवते, हातापायांना मुंग्या येतात, वेदना होतात, अशा सर्व लक्षणांसाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. याच्या बरोबरीने सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी येतेच, पण गुडघेदुखीच्या बरोबरीने हिप जॉईंट एव्हियन म्हणजेच खुब्याची सांधेदुखी गेल्या काही वर्षात वाढलेली आढळते, किंवा त्याच अनुषंगाने इतर विविध कारणांनी उद्भवणारी जी सांधेदुखी आहे, ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात आहे, एन्किलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा आजार आहे, गाऊट सारखी समस्या आहे, तापानंतरची सांधेदुखी आहे, सोरायसिस नंतरची सांधेदुखी आहे, ह्या सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी सर्वोत्तम उपचार ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, रोबोटिक्सचे उपचार आहेत, हे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, तेही सवलतीच्या दरामध्ये लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. तर कार्यक्रमाच्या वेळेत असताना आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, स्वागत कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन सुद्धा की आता 45,000हून अधिक शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत. मला वाटतं कोणीच एवढ्या शस्त्रक्रिया आजपर्यंत केल्या नसतील आणि हाही एक प्रकारचा विश्वविक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. सर्वप्रथम एकंदरीतच जॉईंट अँड स्पाइन सर्जन म्हणून विविध प्रकारचे हाडांचे विकारांचे रुग्ण आपण बघत असता. सुरुवात आपण सांधेदुखीपासून करूया. सांधेदुखी म्हटलं की अर्थातच गुडघेदुखी आपल्या डोळ्यासमोर येते प्रामुख्याने. तर गुडघेदुखीविषयी आम्हाला सर्वप्रथम काय सांगाल? आपल्या गुडघ्याच्या आपण आता एक ॲनिमेशन बघतोय की ज्यात बघितलं तर गुडघ्याच्या हाडांच्या वर एक अतिशय स्मूथ असं एक लाइनिंग असतं, ज्याला आम्ही कार्टिलेज म्हणतो, आणि दोन हाडाच्या मध्ये मेनिस्कस म्हणजे गादीसारखं कुशन असतं की जे शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतं. जसं आपलं वय वाढत जातं, विशेषतः 40 वर्षानंतर आपल्या शरीरामध्ये, विशेषतः लेडीजमध्ये हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात आणि हे कार्टिलेज हळूहळू कमकुवत व्हायला लागतं, आणि हे कमकुवत कार्टिलेज हे झिजायला लागतं. याच्या 4 टप्पे आपल्या झिजेचे दिसतात. पहिल्या स्टेजमध्ये जनरली कुठल्याही पेशंटला ऑपरेशन लागत नाही, म्हणजे ज्यात कार्टिलेज मऊ झालेलं असतं, त्याच्यामध्ये वेट रिडक्शन म्हणजे आपलं वजन कमी करणे, काही हालचाली उदाहरणार्थ मांडी घालणं, वज्रासनासारखी आसनं करणं किंवा फार जिन्याचं वर खाली करणं हे टाळावं. दुसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा फिब्रिलेशन्स होतात, तेव्हा धागे निघायला लागतात, त्यावेळेला आम्ही लेझरचे उपचार करतो. लेझरमध्ये आम्ही हा जो खडबडीत झालेला भाग आहे तो लेझरच्या प्रोबनी किंवा कॉब्लेशननी तो स्मूथ केला जातो. हे स्मूथ केल्यानंतर त्याच्यामध्ये वंगण राहावं म्हणून त्याच्यानंतर 1 महिन्यानी किंवा 2 महिन्यांनी 2दा किंवा 3दा त्याच्यामध्ये लुब्रिकंट इंजेक्शन, ज्याला विस्को सप्लिमेंटेशन म्हणतो, तशा पद्धतीचं विस्को सप्लिमेंटेशन किंवा प्लेटलेट रिच प्लाझ्मा याचाही काही रुग्णांना आपल्याला उपयोग होऊ शकतो. तिसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा फक्त गुडघ्याच्या आतल्या भागामध्ये म्हणजे वजन घेणाऱ्या भागामध्ये आपल्याला झीज झालेली असते, त्याच्यामध्ये आता रोबोटिक सर्जरीनंतर विशेषतः आपल्याला पार्शल रिप्लेसमेंट म्हणजे फक्त तेवढ्या भागातली गादी बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात येते, की ज्यामध्ये आपल्याला हाडं वगैरे कापायची गरज नसते, वाटी बदलायची गरज नसते, लिगामेंट कापायची गरज नसते. आणि चौथ्या टप्प्यामध्ये मात्र जर पेशंट पोचला ज्याच्यामध्ये पायाला बाक येतो, चालण्यामध्ये पेशंट डोलत चालायला लागतो किंवा वॅडलिंग म्हणतो आम्ही किंवा लिम्पिंग म्हणतो, लंगडतो, पाय शॉर्ट व्हायला लागतो, आकार पायाचा शेप बदलतो,
अशा पद्धतीत मात्र आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट हे लागत असतं. तर असा ओव्हरऑल ट्रीटमेंटचा एक ब्रॉड प्रोटोकॉल असतो. 2008ला अचानक मी स्कूलमध्ये अध्यापिका होते. पायऱ्या चढताना माझा उजवा पाय ब्लॉक झाला. मग मी नरेंद्र वैद्यांची अपॉइंटमेंट घेतली. मला वाटतं मार्च 15कडे वगैरे मी गेले. हॉस्पिटलमध्ये त्यांनी सगळं लिहून घेतलं आणि म्हणले नाही मॅडम तुमचं ऑपरेशन करावं लागेल. 25 एप्रिल 2018मध्ये 18चा दिवस माझा ऑपरेशनचा ठरला. मग 1:45ला मला आतमध्ये नेलं त्यांनी आणि 3:45ला तर मी बाहेरही आले. तर मला खूप छान वाटलं आणि सर जणू काही देवाच्या रूपातच मला भेटले आणि इतकं छान त्यांचं बोलणं किंवा इतर स्टाफ पण छान तिथे. तेव्हापासून एकदम छान वाटलं मला आणि मग दर महिन्याला जे चेकअप होतं ते पण व्यवस्थित सर बघायचे. लोकमान्य हॉस्पिटल आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपली सेवा देत आहे. मुख्य हॉस्पिटल्स जी आहेत ती पुण्यामध्ये, विशेष करून पिंपरी चिंचवड, निगडी, त्याचप्रमाणे स्वारगेट मित्रमंडळ आणि आता अतिशय सुसज्ज असं लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज जे आहे सेनापती बापट रोड पुणे या ठिकाणी. पण याच्याच बरोबरीने कोल्हापूरसाठी विशेष करून सेवा लोकमान्य हॉस्पिटल देत आहे. त्याचबरोबरीने सोलापूरमध्ये, या व्यतिरिक्त मुंबई आहे, ठाणे आहे, नाशिक, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये आज लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा देत आहेच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेड्यापाड्यातील जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी विशेष करून ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने येतेच, किंवा मणक्यांचा विकार असो, मानपाट कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क, सायटिका आहे, तर आपल्याला फक्त कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघता ते लोकमान्य हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. आणि आज असंख्य रुग्ण आपण आता बघत आहोत स्क्रीनवरती की ज्यांच्या आयुष्यात ह्या उपचारांनी परिवर्तन घडलेले आहे. मग ज्याच्यामध्ये काही दुर्बीण लेझरचे उपचार असतील, काही रोबोटिक्सचे उपचार असतील, विविध रुग्ण आपण बघत आहोत. तर सर्वप्रथम हे कसं शक्य झालं आमच्या प्रेक्षकांना सांगा. आता ह्या एक महिला आपल्याकडे दिसतात टीव्हीवर की ज्या येताना आम्हाला त्यांना चालताही येत नव्हतं. त्या व्हीलचेअर बाउंड होत्या, म्हणजे त्यांना अगदी बाथरूममध्ये जायला सुद्धा व्हीलचेअर लागायची. चालणं महामुश्किल झालं होतं. प्रत्येक पाऊल हे अतिशय वेदनेने अति भरलेलं होतं. त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे आम्ही रोबोटिक असिस्टेड नी रिप्लेसमेंट केले आणि त्यानंतर त्या लगेचच दुसऱ्याच दिवशी त्यांचं चालणं परत चालू झालं आणि अतिशय त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं आहे. अजून एक पेशंट मी दाखवतोय. तो पेशंट आहे, त्याच्यामध्ये सिव्हिअर डिसॅबिलिटी झाली आहे. पेशंट चालू शकतोय पण आपण बघितलं तर त्याचे पाय धनुष्यबाणासारखे वाकडे झालेत, म्हणजे त्याला बाक आलेला आहे. त्यांचंही दोन्ही बाजूचं रोबोटिक नी रिप्लेसमेंट केलं. त्यांच्या पायाचा बाक पूर्णपणे सरळ झाला आणि इमिजिएटली नेक्स्ट डे ते चालू लागले. साधारणतः आमच्या हॉस्पिटलच्या लोकमान्यच्या प्रोटोकॉलमध्ये आम्ही दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी त्यांना जिने चढणं उतरणं, स्वतः टॉयलेटला जाणं हे चालू करतो. यापूर्वी मला माझ्या गुडघ्याच्या आजाराने मी खूप त्रासलो. थोडं जरी चालायचं ठरलं तर त्रास वाटायचा. रात्री झोपेत ते ठणक सारखं कायम चालू होता ठणक एकदम. वैद्यच्या डॉक्टरचे मी टीव्हीवर त्याच्यावर मुलाखत होतं म्हणजे बघितली होती आणि म्हणलं मग आता डॉक्टर वैद्यकडून आपण कधी येऊ म्हणलं ट्रीटमेंट घेऊ त्यांची. तर त्यांनी आल्यानंतर त्यांनी फोटो वगैरे करून मला सल्ला दिला, योग्य सल्ला का असं करावं लागलं तुम्हाला. मग ऑपरेशन वगैरे ठरलं, ऑपरेशन झालं. मला 3 महिने झाले आता. तर मी सगळ्या नैसर्गिक क्रिया माझ्या सगळ्या मी घरी करू लागलो आणि न कळत कारण मला त्या क्रिया असं करायचं का मी माझं ऑपरेशन झालं का हे मला समजत पण नव्हतं, म्हणजे विसरून जायचं मी. कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने आहेच, पण हिप जॉईंट एव्हियन म्हणजे खुब्याची सांधेदुखी आहे, त्यासाठी नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते लोकमान्य हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या उपचारांमध्ये जी सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आणि तसंच मणक्यांच्या विकाराने ग्रस्त रुग्णांसाठी, ज्यांना मानपाट कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क, सायटिका सारखे आजार आहेत. तर जरूर आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आम्हाला रोबोटिक उपचारांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. ह्याचं काय वेगळेपण आहे, काय सांगता येईल? एक लक्षात घ्या की रोबोट ऑपरेशन करत नाही. ऑपरेशन हे सर्जनच करतो, परंतु रोबोट हे त्याला असिस्ट करणारं एक फार महत्त्वाचं इक्विपमेंट आहे. त्या रोबोटचं त्याच्यामध्ये आपल्याला इमेज मिळाली की नंतर प्रत्येकाला आपण बघितलं तर प्रत्येक माणसाचा गुडघा हा वेगवेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या शेपचा, त्याच्यातले अँगल्स हे सगळे वेगळे असतात. कुठलाही 2 गुडघे सारखे नसतात. त्यामुळे आपल्याला रोबोटिक सर्जरीमध्ये एक्झॅक्टली त्याचं 0.5 मिलीमीटर म्हणजे अर्धा मिलीमीटर एवढ्या ॲक्युरसीनी त्याच्या गुडघ्याचं आपल्याला ज्ञान होतं.
अगदी MRI पेक्षाही जास्त ॲक्युरसीनी रोबोटिक करताना आम्हाला त्याचं ज्ञान होतं. ते झाल्यानंतर आम्ही जो नवीन प्रोसेस लागणार आहे त्याच्यामध्ये फक्त जे झिजलेलं कार्टलेज आहे म्हणजे सरफेस आहे बोनचा तेवढा फक्त बर करतो किंवा सॉनी तो आम्ही रिमूव्ह करतो. म्हणजे हार्डली काही मिलीमीटर भाग हाडाचा हा फ्रेशन अप केला जातो आणि त्याच्यावर बोन सिमेंटनी नवीन इम्प्लांट लावतो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये पेशंटची नॉर्मल ॲनॅटमी, त्याचं स्ट्रक्चर हे सगळं परत रिस्टोअर केलं जातं. त्यामुळे पेशंटला स्वतःचा नॅचरल जॉईंट निर्माण झाल्याचा सेन्सेशन ऑपरेशननंतर येत असतं आणि त्यामध्ये पेशंटचं त्यामुळे मोबिलायझेशन चांगलं होतं. ह्याच्यात ॲक्युरसी जी रोबोटिक सर्जरीमध्ये 100% त्यामुळे पेशंट 2 दिवसातच जिने चढणं उतरणं याच्यासारख्या अवघड हालचाली पण करू शकतो. त्यामुळे रोबोटिक सर्जरीने मला असं वाटतंय की प्रचंड क्रांती जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आली आहे. 2000 सालापासून 2017 सालापर्यंत मला दोन्ही गुडघ्यांचा प्रचंड त्रास झाला. चालणं बसणं साध्या गोष्टी छोटीशी पायरी चढणं मला अशक्य झाल्या होत्या. मी वैद्य सरांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्याच्यानंतर 8 फेब्रुवारी 2018 स्वारगेटला लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मी सर्जरी केली. त्यामुळेच आज 2 वर्षानंतर मला आठवत देखील नाही की माझे गुडघे कसे दुखत होते. इतकी आज मी बरी आहे, सॅटिस्फाईड आहे. या व्यतिरिक्त लोकमान्य हॉस्पिटल सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे, CGHS पॅनलवरती आहे, सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची आपल्याला सांधेदुखी असो किंवा मणक्यांचा विकार असो आपण निराश होऊ नका. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन गेल्या काही वर्षात हिप जॉईंट म्हणजेच खुब्याची सांधेदुखी वाढलेली दिसते. करोनानंतर पर्टिक्युलरली याचं प्रमाण खूप वाढलंय. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस, AVN हा शब्द खूप कानावरती येतो. काय सांगता येईल? AVN हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये खुब्याची आपली जी रक्तवाहिनी आहे ती चोकअप होते किंवा बंद पडते आणि जे हाडाचा बॉल आहे आपल्या खुब्याच्या तो हाडाचा बॉलचा रक्तपुरवठा थांबतो आणि त्याच्या पेशी मृत होतात. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा थांबल्यामुळं, नेक्रोसिस म्हणजे हाड सडून जाणे किंवा मृत होणे. तर त्यामुळं हाडाचा जो मेन आपल्या शरीरातला एक बॉल अँड सॉकेटचा सांधा आहे, खुब्याचा सांधा, तो खराब व्हायला लागतो. हिप रिप्लेसमेंटला येणारे पेशंट किंवा खुब्याचे विकार असणारे पेशंट हे बऱ्याच वेळा तरुण असतात. प्रामुख्याने आपण हिपचे जे आजार आहेत ते 3 ब्रॉड कॅटेगरीमध्ये सांगू शकतो. एक असतो तो म्हणजे प्युअर ऑस्टिओआर्थरायटिस, ज्याची झीज होते. भारतामध्ये सुदैवाने याचं प्रमाण बरंच कमी आहे, परंतु AVNचं प्रमाण हे मगाशी सांगितलेल्या कारणांमुळे खूप जास्त आहे. दुसरं कारण असतं ते म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस, ज्यामध्ये काही आपल्या रक्तामध्ये दोष असतो किंवा आपल्या रक्तात काही घटक असतात ज्याने आपल्या मणक्याची खुब्याची हाडं ही जोडली जातात, ज्याच्यामध्ये आम्ही त्याला फ्यूज्ड हिप म्हणतो. म्हणजे कुठलीच हालचाल त्यात होत नाही. म्हणजे एक मणक्यापासून बघितलं तर अगदी पायापर्यंत एकच हाड असल्यासारखं जवळ होतं आणि त्यातला सांधा पूर्णपणे डॅमेज होऊन जातो, त्याच्यात हालचालीच होत नाहीत. त्यामुळे पेशंटला प्रचंड प्रमाणावर डिसॅबिलिटी, कारण हालचालच नाहीत, त्यामुळे बसू शकत नाही, पाय लांब करून बसायला लागतं, गाडी चालवू शकत नाही. त्यामुळे फ्यूज्ड हिप हे एक दुसरी कॅटेगरी झाली. तिसरी कॅटेगरी जी हिपची असते त्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस, म्हणजे ज्यामध्ये आमवात असतो आणि त्यामध्ये आपल्या रक्तामध्ये जे RA फॅक्टर असतात त्यामध्ये आपले खुबे ते खराब व्हायला लागतात आणि त्यामुळं शेवटी कार्टिलेजची झीज होते. शेवटच्या टप्प्यामध्ये या सगळ्या कारणांमध्ये किंवा काही काही वेळेला आपल्याला ॲक्सिडेंट झालेले असतात पेशंटला, त्यामध्ये बॉल तुटलेला असतो किंवा आपला बॉल डॅमेज होतो. तर अशा चौथ्या ह्याच्यातसुद्धा प्रकारामध्ये सुद्धा शेवटी हिप रिप्लेसमेंट आपल्याला लागू शकतं. ज्या वेळेला हिप रिप्लेसमेंट आपल्याला पेशंट येतो त्यावेळेला आम्ही त्याचं बरंच प्री ऑपरेटिव्हली प्लॅनिंग आम्हाला करायला लागतं. कारण हिप रिप्लेसमेंटमध्ये पायाची लेंथ आपली दोन्ही इक्वल करण्यासाठी आता बरीच टेक्नॉलॉजी आली आहे. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये जसं रोबॉटिक्स आहे त्याचप्रमाणे बाकीच्या टेक्नॉलॉजीज पण आहेत, नॅव्हिगेशनसारख्या टेक्नॉलॉजीज आहेत की ज्यामुळं आम्ही त्याचा बॉलचं ओरिएंटेशन, त्याच्यानंतर आतलं सॉकेटचं ओरिएंटेशन हे जसं त्या पेशंटचं नॅचरल आहे त्या पद्धतीने होऊ शकतं. काही पेशंट तर माझ्याकडं परदेशातनं आलेले आहेत की ज्यांचं जन्मता दोन्ही खुबे निखळलेले होते, त्यामध्येही आपल्याला नवीन खुबा आपल्याला इम्प्लांट करता येतो. त्यामुळे शास्त्र इतकं प्रगत झालेलं आहे की कुठल्याही पद्धतीच्या हिप रिप्लेसमेंटमध्ये पूर्वीचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला प्लेट लावलेलं आहे, ते प्लेट तुटलेलं आहे किंवा निघालेलं आहे किंवा अशा पद्धतीमध्ये हाड जुळलेलं नाही, याही इंडिकेशन्समध्ये आपल्याला टोटल हिप रिप्लेसमेंट करता येतं. हे आता आपण एका व्हिडिओमध्ये बघतोय की आमचा पेशंट ज्याला चालताही येत नव्हतं तो पेशंट आता स्वतः 2 व्हीलर चालवतोय, स्टँडवर लावतोय, स्वतः चालवत जातोय, दुसऱ्याला घेऊन जातोय. म्हणजे हे ज्या हालचाली त्याला करणं स्वप्नात पण शक्य नव्हतं त्या सगळ्या हालचाली तो आता परत करायला लागलेला आहे. 3 वर्षापूर्वी मला हिपचा भयंकर त्रास होत होता. म्हणजे मी छोटी स्कूटर सुद्धा चालवू शकत नव्हतो. तर लेगचा माझा फार म्हणजे तो पाय कानातनं जोडला गेला होता.
नंतर डॉक्टर वैद्यांनी माझं हिप रिप्लेसमेंटचं ऑपरेशन केलं. सुरुवातीला मला काउन्सिलिंग केलं. त्यांचं ऑपरेशन झाल्या जाण्याच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं युअर डन, तुमचं आता ऑपरेशन फारच सुंदर झालेलं आहे. आणि याच अनुषंगाने मणक्यांचे विकार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पायनल कॅनल स्टेनोसिस सारखे आजार आहेत, मणक्यांचे TB, मणक्यांचे फ्रॅक्चर्स, मणक्यांचं कुबड आहे, पाठीचं कुबड आहे, ह्या सर्व प्रकारच्या मणक्यांचे आजार ज्याच्यामध्ये मानपाठ कंबरदुखी दिसते, हातापायाला मुंग्या येणं, वेदना होणं अशी लक्षणं दिसतात, तर ह्यासाठी सुद्धा सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील 1 महिन्यासाठी सांधेदुखी आणि मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, रोबोटिकचे उपचार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच मणक्यांचे विविध स्वरूपाचे आजार आपल्याला दिसतात, पण सगळ्यात कॉमन काय आहे तर स्लिप डिस्क किंवा सायटिकासारखा आजार, झीज झाल्यामुळे मणक्यांमध्ये किंवा मणक्यांमधली गादी किंवा चकती म्हणतो ती सरकल्यामुळे उद्भवणारे आजार. तर याविषयी आम्हाला काय सांगता येईल? ज्या वेळेला असे रुग्ण येतात त्यावेळेला मी एक्सरे करतो. एक्सरेमध्ये आपल्याला हाडं दिसतात. हाडं झिजली आहेत का, हाडांमधलं अंतर कमी झालं आहे का, हे आम्हाला एक्सरेवरनं दिसतं. परंतु त्या एक्सरेमध्ये स्पायनल कॉर्ड म्हणजे मज्जारज्जू किंवा त्याच्या नसा दिसत नाहीत. तेव्हा बऱ्याच लोकांना आम्हाला MRIचं ॲडवाईस करायला लागतो. MRIमध्ये आम्हाला स्पायनल कॉर्ड दिसतो, डिस्क दिसतात, डिस्क फाटली आहे का फक्त फुगली आहे म्हणजे बल्ज झाली आहे, हे कुठल्या स्टेजमध्ये त्याचा आजार आहे ते कळतं आणि त्याप्रमाणे टेलर मेड अशी ट्रीटमेंट आपल्याला प्लॅन करता येते. 70 ते 80% लोकांना एक्सरसाइजेसनी ते बरे होतात. त्यांना कुठलंही दुसरी ट्रीटमेंट लागत नाही. काही पेशंटमध्ये जेव्हा डिस्क फाटते, स्लिप डिस्क ज्याला म्हणतो, आणि सायटिका म्हणजे सायटिक नर्वच्या रूटवर प्रेशर येतं आणि पायाला हाताला दुखायला लागतं, त्यावेळेला मात्र काही इंटरव्हेन्शनची गरज असते. आता लेझरचे उपचार आले ज्याला आम्ही न्यूक्लिओप्लास्टी म्हणतो, म्हणजे अगदी सुईसारखा लेझरचा प्रोब असतो जो कम्प्युटराइज CR नावाच्या मशीनच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थिएटरमध्ये आम्ही लेझरचे किरण त्या डिस्कला दिले जातात, जेणेकरून जी सरकणारी डिस्क आहे किंवा ज्याचा दाब वाढला आहे ती परत आकुंचित होते, त्यातला दाब कमी होतो आणि नर्व रूट जे आहे ते फ्री होतं आणि पेशंटचं कंबरदुखी किंवा मानदुखी किंवा पायाला मुंग्या येतात किंवा दुखतं हे आपल्याला कंट्रोल करता येतं. परंतु याला मर्यादा अशी आहे की डिस्क फाटायच्या अगोदरच डिस्क बल्ज जो स्टेज आहे त्यातच आपल्याला न्यूक्लिओप्लास्टी किंवा कॉब्लेशन ही ट्रीटमेंट उपयोगाची ठरते. एकदा का डिस्क फाटली तर मात्र मग आपल्याला टाक्याचं ऑपरेशन करायला लागतं. परंतु घाबरू नका, टाके आपल्याला खूप घ्यायला लागत नाहीत. आता दुर्बिणीतनं ऑपरेशन होतात. छोटी 4-5 मिलीमीटरची दुर्बीण असते ज्यात 2 ते 3 टाक्यामध्येच आपल्याला तो दाब काढून आपल्याला कुठलंही हाड न काढता आपल्याला तो दाब काढता येऊ शकतो. लास्ट स्टेजमध्ये जर पेशंट गेला ज्यात मणके हललेले आहेत, एकमेकांमध्ये त्याची अलाइनमेंट गेलेली आहे, त्यामध्ये आम्हाला ते स्क्रू लावून टायटॅनियम धातूचे स्क्रू लावून ते मणके जोडले जातात. त्याला टिलिफ ऑपरेशन म्हणतात. तसं काही पेशंटमध्ये आम्हाला करायला लागू शकतं. एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला आता जाता डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांनी. त्यामुळे आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी प्रामुख्याने आहेच, पण हिप जॉईंट एव्हियन आहे, विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी आहे, ज्याच्यामध्ये आमवात आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखा आजार आहे किंवा गाऊट आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा आजार आहे, सोरायसिस नंतरची सांधेदुखी आहे किंवा तापानंतरची सांधेदुखी आहे, तर आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार मिळणार आहेतच. आणि मणक्यांच्या विकारांसाठी विशेष करून ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत, TB आहे, फ्रॅक्चर्स आहेत मणक्यांचे किंवा पाठीचं कुबड आहे, कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा आजार असो, सर्वोत्तम स्वरूपाचे आरोग्यदायी उपचार आपल्याला ठिकाणी उपलब्ध आहेत. विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी मणक्यांचे विकार आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत निदान आणि उपचारांमध्ये विशेष सवलत ठेवण्यात आलेली आहे आणि त्याचा लाभ आपण जरूर घेऊ शकताच. पण विशेष करून सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिक, स्त्रिया ज्या आहेत, आमच्या महिला गृहिणी ज्या रुग्ण आहेत किंवा त्याच अनुषंगाने कामगार, शेतकरी वर्गासाठी या ठिकाणी विशेष सवलत असते. ह्याच्या पुढे जाऊन लोकमान्य हॉस्पिटलला सर्व प्रकारच्या विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहेच, पण सरकारी निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे, CGHS पॅनलवरती आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची आपल्याला सांधेदुखी असो किंवा मणक्यांचा विकार असो, आपण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे लोकमान्य हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि जी उपचारांमध्ये सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. लोकमान्य हॉस्पिटल आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे, पण त्याच अनुषंगाने मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर सर्वत्र लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा देत आहे. ऑनलाईन कन्सल्टेशन आपल्याला उपलब्ध आहे, व्हॉट्सअप फॅसिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळे जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. डॉक्टर नरेंद्र वैद्य सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.